चला मॅच चालू करा. चला नवीन चेंडू द्या. सिद्धिविनायक भिंगारे आणि काळ भैरव चिंचपाडा या दोन संघादरम्यान ही लढत आहे. तर टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिलाच बॉल सिद्धेश वास्कर वर हल्ला आणि पहिलाच बॉलवर चांगली चपराक लगवलंय. बट विकेटच्या वरतून टोलवलं या बॉलला. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. आणखीन एक वॉट शॉट. अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. फुल लेन तो हेलिकॉप्टर लुक दिलाय. बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या वरतून. 6 धावांकरता बॅक टू बॅक दुसरा षटकार. चांगली सुरुवात केली. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. सिद्धेश वास्कर आयकॉन. दुसऱ्या बाजूला भावेश नाईक आयकॉन. रोशन पाटील आहे नॉन स्ट्राईक एंडला. दोनही विस्फोटक खेळ करणारे फलंदाज खेळपट्टीवर. आणि सिद्धेश वास्करचं स्वागत भव्य झालंय. चेंज ऑफ पेस ओळखला लवकर आणि भिरकावून दिलाय आणि बऱ्याच दूरवरून चेंडू आणावा लागेल. 3rd इन अ रो लगातार तिसरा षटकार भावेश नाईकच्या बॅटमधून. सुरुवातीपासूनच आक्रमण पाहायला मिळालंय. आक्रमण हेच बचावाचं तंत्र आणि पहिल्या बॉल पासून मात्र एका पाठोपाठ एक 3 षटकार लगावले ते भावेशनं. 18 धावा स्कोर कार्डवर. गाडी बाउंड्री लाईनच्या बाहेर ठेवावी विनंती असेल. जे कोण क्षेत्ररक्षकांना कोणताही अडथळा येणार नाही. गाडी बाहेर काढायची आहे. श्याम भगत यांना विनंती आहे गाडी बाहेर काढायची आहे. मॅचेस चालू आहेत. गाडी बाहेर काढा. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. यावेळेस टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूनं. बॉल निघून गेला. थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल सिद्धेश वास्करनं. कारण 3 षटकार अगोदर आले होते. काय आक्रमण केलंय भावेश नाईकनं आतापर्यंत. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. तोच प्रयत्न परंतु यावेळेस मात्र स्टंप लाईनला जाऊन हुक केलं बॉलला. फाईन लेगच्या वरतून ठोकून दिलाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता आणखीन एक 4था षटकार.
आक्रमण चढवलंय 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. इकडे मोठी धावसंख्या करावी लागेल कारण मागचा सामना आपण पाहिला होता 46 धावांचा. जवळजवळ चेस करत आला होता मोठी जुई संघ. अगदी हातातोंडाशी आलेला घास. ओ यावेळेस फुल लेंथ होता. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग लॉफ्टेड ड्राईव्ह. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी पाहायला मिळाली. भावेश नाईकच्या बॅटमधून येतोय पाचवा षटकार. सिद्धेश वास्कर प्रचंड महागडा ठरलाय पहिल्याच ओव्हरमध्ये. काय हा दर्जेदार खेळ साकारलाय तो भावेश नाईकनं 5 षटकारांनी. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर बिनबाद 30 धावा. धाव फलकावर. पिंटे दादा यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. काका आलेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कंट्रोल करावा लागेल. पहा रोशन एक रन मिळते आणि रोशन सुद्धा मोठे फटके खेळू शकतो. परंतु त्यानं पाहिलं ज्या पद्धतीने ज्या फॉर्म मध्ये मात्र भावेश नाईक आहे त्याला स्ट्राईक देणं हे माझं कर्तव्य आहे. इकडे एक रन टीमची टोटल 31 या आकड्यावर. यावेळेस स्वीपचा फटका अप्रतिम. हा 6वा षटकार आहे भावेश नाईकच्या बॅटमधून. इकडे पॉवर पॅक धमाका पाहायला मिळाला. सुपर पॉवर हिटिंग आतापर्यंत आयकॉन भावेश नाईक कडून. आणि या 6 षटकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 37 या आकड्यावर. 6 षटकार सगळ्याच्या सगळ्या धावा षटकारानंच इकडे पूर्ण केल्यात. नो सिंगल नो एनी डबल आणि फक्त षटकारांची भाषा बोलतोय सध्याच्या घडीला. चला विनंती आहे की आपण गाडी थोडी बाहेर ठेवावी. बऱ्याच वेळेला क्षेत्ररक्षक धावत येतात बाउंड्री अडवण्यासाठी. मग त्यांना दुखापत होऊ शकते. हो काका लेग स्पिनच्या अगेन्स्ट यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा हात उपसलं होतं. हा चेंडू मात्र फाईन लेगला आणि तोही सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांकरता 22चा चौकार आणि या 4 धाब्यानं टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 41 वर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स झाले होते काकांच्या अगेन्स्ट. भावेशच्या बॅटमधून येतोय आणखीन एक बेधुंद करणारा फटका. षटकार कमाल बॅटिंग. अगोदरच त्याने ठरवलंच होतं की या लेग स्पिनच्या समोर मला मात्र काहीतरी वेगळी शक्कल लढवावी लागेल. पहिल्यांदा सिद्धेश वास्करला चोपलंय आणि आता मात्र काकांवर हल्ला. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र जाऊन पोहोचलाय. शॉर्ट फाईन लेगला. हो डायरेक्ट हिट जणू काही राग व्यक्त करणारा हा थ्रो होता की काय कुणालचा आणि थेट यष्टांवर. आणि रोशन बाद होईल. बाळा यावेळेस मात्र परतलाय. धाव फलकावर 47. त्यामुळं विनंती आहे आपण टॉस साठी बोलूया. अतुल 11 करंजाडे टीम आणि निशांत 11 दादरपाडा. कारण या मॅच मध्ये हायेस्ट स्कोर झालाय त्यामुळे या लढतीतील विजेत्या संघाला मात्र बाई दिली जाईल. त्यामुळे दादरपाडा आणि करंजाडे संघ बराच विश्राम केलाय. लवकरात लवकर वॉर्मअप करा आणि टॉस साठी या. नेक्स्ट मॅच असेल करंजाडे विरुद्ध दादरपाडा. मरूप जोगिलकर आला आणखीन एक आयकॉन टीमचा. पान फ्रॉम म्हसळा रायगड. ओ यावेळेस बॅकफुटला जाऊन समोर खेळून काढला हा फटका. मिड ऑफला पडलाय. सेफली लँड. भावेश दुसऱ्या धाब्यासाठी धावलाय. 2 रन्स कंप्लीट.
काय बॅटिंग केले भावेशनं. 42 वर तो खेळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 49 वर. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे. इकडे दुसरं षटक अथ्थाशी समाप्त झालं आणि 2 षटकांमध्ये तब्बल 49. त्यामुळे 3 ओव्हर्समध्ये धावसंख्या कुठे जाईल पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतात. कुणाल नाईक तिसरं षटक घेऊन. पहिला मॅच मध्ये थोडीशी इंजरी. यावेळेचा हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळलाय. कुणालचा हा चेंडू भावेशसाठी. इकडे पहिल्यांदा कुठेतरी थोडासा अडकळताना दिसलाय. अन्यथा आतापर्यंत त्याच्या पॅटमधून आपण 6 षटकार पाहिलेत, 7 षटकार पाहिलेत आणि सगळ्या धावा आतापर्यंत षटकारानंच त्यानं पूर्ण केल्यात. हो, यावेळेस मात्र आणखीन एक चांगला चेंडू. कुणाल नाईक थोडस धावसंख्येला अंकुश लगावण्यामध्ये यशस्वी होतो. पहिल्या 2 बॉलमध्ये 2ही निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत आणि हे फार गरजेचं होतं भावेश नाईकला थांबवणं. यावेळेस लॉफ्ट केलाय, उंच गेलाय जास्त. फिल्डर आहे मिड विकेटला. पाहूया झेल या स्टिपलाय. नमित पाटील त्या ठिकाणी आहे. आयकॉन खेळाडू दुर्भेगास आणि इकडे पास झालाय भावेश. हे वादळ अखेरीस शमवलंय. ते कुणाल नाईकला यावं लागलं. पहा 1, 2, 3 अटेम्प्ट्स मध्ये हा झेल पूर्ण करत असताना 49 या धावसंख्येवर मात्र हा दुसरा धक्का. परंतु काय बॅटिंग केले. 42 धावांची इनिंग साकारले. ती सलामीला जात असताना मिस्टर भावेश नाईक ना कमाल शॉट्स पाहायला मिळाले. 7 षटकार ठोकले आणि संघाला मात्र सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं. सुपर बॅटिंग. सतीश मिसाळ 4थ्या क्रमांकावर. कुणालनं 3 चेंडू निर्धाव काढले. ज्या ठिकाणी सिद्धेश वास्कर, रघु काका सारख्या गोलंदाजांवर मात्र हल्ले चढवले गेले. यावेळेस आणखीन एक लेग ब्रेक पाहायला मिळतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून गेला आणि 4था चेंडू निर्धाव. पहिल्या ओव्हरमध्ये 5 षटकार आले होते सिद्धेश वास्करच्या अगेन्स्ट. परंतु त्याच खेळपट्टीवर कुणाल नाईकचं व्हेरिएशन मात्र कामास आलंय. पहिले 4 चेंडू मात्र निर्धाव काढले. दाद द्यावी लागेल. संपूर्णपणे अथवा मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट करत असताना फुल टॉस आहे. मिसाळनं स्क्वेअर लेगला धाडलाय. नो बॉलचा इशारा. सुरळीत चालू होतं सारं काही. परंतु या चेंडूनं मात्र थोडासा गोंधळ घातलाय. कुणालचा नो बॉल आणि त्याच्यावर पडलेला षटकार 7 धावा देऊन जाईल. आणि या 7 धावेनं आपण पाहिलं तर चिंचपाडा संघ अर्धशतकाच्या पुढे. अब तक 56, 50 अप. मोठी धावसंख्या चेस करावी लागणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये. सिद्धेश वास्कर, नमित पाटीलला घाम गाळावा लागेल या मॅच मध्ये. कुणाल नाईकला खेळावं लागणार आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. धीम्या गतीने टाकलेला बॉल मिसक्यूट झाला. फटका यष्टांच्या पाठीमागे. सिद्धेश वास्करने टिपलाय झेल. फलंदाज बाद. नो बॉल होता आणि त्याचमुळे इकडे खर तर फ्रीटचा बॉल होता. त्यामुळे जीवनदान या ठिकाणी मिळालंय. एका सिच्युएशनला फलंदाजाला सुद्धा तसंच वाटलं होतं की बाद झाला की काय. पुढे सरसावत. यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मारूफ जोगिलकरच्या बॅटमधून येतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हायस्ट टोटल 3 ओव्हर्स मध्ये 63 धावा. 64 रन्स टू विन. कमाल केले आज आयकॉन चिंचपाड्याच्या.
सुपर बॅटिंग खास करून 7 षटकार भावेश नाईकच्या बॅटमधून आले. 42 धावा त्यानं केल्या. सतीश बिसाचं योगदान, बरूपचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. 64 धावा करायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 64 रन्स टू विन. 21.33च्या सरासरीनं हा सामना इकडे जिंकायचा असेल तर त्यासाठी प्रचंड मोठी मेहनत सिद्धिविनायक भिंगारीला घ्यावी लागेल. चला, करंजडे संघ अवेलेबल आहे. निशांत 11 दादरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या प्लीज. अठरा बॉल 64. चला फिल्डिंग लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. चला करंजडे दादरपाडा. चला टॉस करूया आपण. पिंड्या दादा यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभस्य सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करावा. चौसष्ट धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. नमित पाटील आणि कुणाल नाईक. पहिलं षटक घेऊन मारूप जोगिलकर. मागच्या मॅच मध्ये चांगलं षटक टाकलं होतं. 8 धावांचं. व्हेरिएशन बॉलर आहे. पाहूया समोर नमित कडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. हो, यावेळेचा चेंडू थोडासा खाली राहिला. ॲक्शन सुद्धा वेगळी आहे, त्यामुळे बऱ्याच वेळेला अनेक फलंदाज थोडेसे बुचकळ्यात पडतात आणि वेगळ्या ॲक्शनमुळं वेगवेगळ्या ठिकाणी तो चेंडू टाकतो. वेगवेगळ्या पद्धतीनं धाटणीनं चेंडू हाताळतो. इकडे पहिली धाव जरूर आले, परंतु त्याची गोलंदाजी खेळणं थोडंसं चॅलेंजिंग असेल. कुणाल नाईक. पाहूया पहिल्या इनिंग मध्ये भावेश नाईकनं 42 केल्यात. तिकडे हा नाईक चालेल का? विकेट डाऊन. प्लाई फोडू दिला नाहीये. मारूप जोगिलकरला सफलता. एस्टनच्या पाठीमागे भावेश नाईकनं टिपला जेल आणि बागच्या मॅच मध्ये 3 षटकार ठोकणारा कुणाल नाईक 0 बाद. चला नेक्स्ट मॅच आहे ती करंजाडे आणि दादरपाडा. करंजाडे संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतले. दादरपाडा संघ बॅटिंग करायची. तुम्हाला पावेलकडे आपण सुद्धा
सगळेजण रवाना व्हा. कालच खर तर दोन स्टँड आपण पाटील क्रीडांगणावर पाहिले. उद्घाटन काल स्वर्गीय गेडू नारायण मात्रे स्टँड, स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड, आणि आज त्या स्टँड मध्ये नक्कीच अनेक खेळाडू बसतात. हे लगेचच स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि हे खूप चांगलं दृश्य. एक चांगल्या स्टेडियमला स्टँड्स असणं गरजेचं. पाठपुटला जाऊन गेला सिद्धेश वासकर, त्याच्या बॅटमधून येतोय चौकार. सुरुवात तर केली सिद्धेश वासकरला, करावीच लागेल, कारण महागडं षटक जे हाताळलंय, 30 धावांचं षटक हाताळलंय, त्यामुळे कुठेतरी ते कर्ज आहे, तो बोज आहे, ती लायबिलिटी आहे, आणि त्याच्यामधून मुक्त व्हायचं असेल तर सिद्धेश वासकरला आयकॉनिक खेळ करावा लागेल. धावसंख्या 4 ने पुढे जाईल, ती 5 या आकड्यावर. बरूप जोगिलकर गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा चांगला चेंडू होता, फुल लेंथ खोदून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, परंतु लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. एकच धाव या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. एक बाउंड्री जरूर आली, परंतु जी गोलंदाजी आहे ना, ही थोडीशी बुचकळ्यात टाकते फलंदाजांना. एक तर राऊंड स्टम्प्सनं थोडंसं कठीण उजव्या हाताच्या फलंदाजांना, त्यामध्ये लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू सर्रासपणे फुल लेंथ यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू मधूनच सोडतोय. इकडे शट ऑफ लाईन तो त्या लवकर पीक केलाय, कमालीचं टायमिंग दुर्बाचा नवीन पाटीलच्या बॅट मधून निघालाय. तर नमीच्या बॅट मधून हा पहिला षटकार आलाय. यावेळेचा चेंडू सोडून दिला होता, टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेत बाहेर निघाला. अतिरिक्त रन, 1 रन मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 13 वर. हो, यावेळेस थोडासा खाली राहिला होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता नमीतनं, बीट करून गेला, चेंडू निघून गेला सरळ विकेट कीपर कडे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर 1 गडी बाद, 13 धावा. 12 बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे. एक सिक्स लागला तर लगेच फरक पडला असता ना. जो 8 मारा दे, 8 मारा दे, 8 मारा दे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सतीश मिसाळ. टाकले तर टाकल नाही तर काही नाही, पण बरं माहिती मॅन ऑफ द भेटलाय, बरं माहिती आता काय टाकेल तर टाकेल. समोर सिद्धेश वासकर. लो फुल टॉस बॉल, पहिलाच बॉल उचललाय, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरतून सिद्धेश वासकरच्या बॅट मधून निघालाय षटकार. 6 धावा. आता प्रत्येक चेंडूवर प्रहार केल्याशिवाय इकडे होणार नाहीये हे ओळखलंय ते सिद्धिविनायक पिंगारी संघानं, कारण महागडी षटकं पडली होती आणि खास करून सगळ्यात महागडे षटक सिद्धेश वासकरनं टाकलं होतं, त्यामुळे त्या धावा वसूल कराव्या लागतील. ओ, यावेळेस इनसाइड एज घेऊन बॉल पाठीमागे सरळ यष्टांवर जाऊन आदळ आणि सिद्धेश वासकरची महत्वपूर्ण विकेट मात्र घेतली ती सतीश मिसाळला. आयकॉन फलंदाज बाद होतोय. प्लेड ऑन झाला, इनसाइड एज घेऊन बॉल सरळ स्टंपवर, आणि आता थोड्याशा उरल्या सुरल्या अशा संपुष्टात.
दर्पण चांगली बॉलिंग मघाशा मॅच मध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती. सतीशनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. बॅटिंग सुद्धा केली होती. अष्टपैलू खेळ प्रभावित केलं होतं. या मॅच मध्ये आपण पाहिलं सिद्धिविनायक भिंगारी संघ बॅकफुटवर ढकललाय. शॉट ऑफ लेंथ यावेळेस मात्र पूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून दर्पणच्या बॅट मधून येतोय षटकार. थोडासा रूम मिळाला. शॉट ऑफ लेंथ जरी झाला, थोडासा बॉल खाली होता, इतकाही हाईट नव्हती, परंतु चांगल्या पद्धतीने बॅटवर घेतला दर्पणनं. बॉल ऑफ द बॅट. त्याच वेळी 6 धावा मिळाल्या, परंतु धावसंख्या प्रचंड मोठी आहे आणि 3 ओव्हर्समध्ये 64 करायच्या. तर पहिल्यापासूनच धावा येणं गरजेचं होतं. अजूनही प्रतिकार करतोय सिद्धिविनायक भिंगारी संघ मैदानामध्ये. यावेळेस स्टॉपेज लागले. बॉल पाठीमागे फाईन लेगला टप्पापर्यंत बॉल टर्न झालाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता दर्पणच्या बॅटमधून चौकार. 29 रन्स, 29 धावा आतापर्यंत धावफलकावर. 7 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. कडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, त्यामुळं नवी पाटीलला स्ट्राईक हवी आहे. 6 बॉल शेवटचे 35 धावांची गरज आहे. क्रॉस पॅटेड हा फटका स्क्वेअर लाईक मिड विकेटच्या मधून पार झालाय. 4 धावांकरता चौकारानं मॅच संपणारी नाहीये. पराभवाचं अंतर फक्त कमी होऊ शकेल, कारण शेवटच्या 5 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. इकडे गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल आणि त्याचबरोबर प्रत्येक चेंडू तुम्हाला बाहेर न्यावा लागेल. यावेळेस कमाल फटका कव्हर पॉइंटच्या वरतून. वाडे शॉट, अप्रतिम फटका पाहायला मिळाला. नमीच्या बॅट मधून येतोय षटकार. दर्जेदार स्ट्रोक. पहा आउटसाइड ऑफ स्टंप होता आणि काय कव्हर पॉइंटला हेलिकॉप्टर लूक जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो नमित. तंत्रशुद्ध फटके त्याच्याही बॅट मधून नेहमीच पाहायला मिळतात आपल्याला. 4 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. थोडासा खाली राहिला हा चेंडू, निघून गेला. सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. आता हे अंतर कठीण झालंय पार करण्यासाठी भिंगारीला. 3-25. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वॉड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ठीक केस घेऊन बॉल बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषेच्या पलीकडे चाललाय की काय पाहूया. एक धाव पूर्ण करण्यात आले. औपचारिकता बाकी ती फॉर्मॅलिटीज आमचे मॅच ऑफिशियल्स कंप्लीट करत असताना आपटला होता. यावेळेस हा चेंडू संकेत व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतो. एक अतिरिक्त रन. 23 धावांची गरज आहे. भावेश नाईक आज ज्या पद्धतीने खेळलाय, चांगला चेंडू फुल लेंथ होता, ऍडजस्ट करत यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मधोमध 1 रन मिळेल. मोठ्या फरकानं हा सामना काळभैरव चिंचपाडा संघ जिंकणार यावर शिक्कामोर्तब.
कट करण्याचा प्रयत्न, इकडे फलंदाज बाद झालाय, सफलता मात्र मिळाले, सामना जिंकलाय काळभैरव चिंचपडा संघानं. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 7 षटकार ठोकणारा भावेश नाईक ठरलाय सामनावीर. 13 बॉल मध्ये 42 धावांची तुफान इनिंग.